जय सियाराम। बोधचिंतन भाग पहिला, प्रारब्ध आणि साधना। सत्साधको नमस्कार। श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही अप्रकाशित तसंच प्रकाशित वचनांवर आधारित अमृतधारा म्हणून एक उपक्रम काही संदेश सेवांवर सुरू होता। अर्थात हे जे संदेश होते ते लिखित स्वरूपात होते, महाराजांची वचनं होती आणि त्याचं जे पहिलंच पृष्ठ आहे त्यातील 5 वचनं महाराजांची फार वेगळी होती, विलक्षण वाटली। ह्यात असं लिहिलंय की श्री काकासाहेब फडके आणि श्री महाराजांच्या शेवटच्या 2 दिवसात झालेल्या संवादातील काही महत्वाची ही वचनं आहेत। पहिलं वचन, संचित त्रयी बाजूस सारणं हे साधकाच्या साधनेवर अवलंबून आहे हे सत्य समजावे। दुसरं, माझे आज्ञेप्रमाणे वागला असता प्रत्यक्ष काळाची देखील मगदूर नाही की तो तुमचेकडे पाहिल, मग संचित क्रियमाणाची कथा ती काय। 3, साधनेमध्ये जे अडथळे येतात ते ध्यानधारणा अनुसंधान ठेवलं म्हणजे आपोआप दूर होतात। 4, माझा माणूस कसाही असला तरी त्याला मार्गावर आणीनच आणीन। 5, साधकाची वृत्ती किती बांधली हे पाहण्याकरता अडथळे मी आणतो। ही जी महाराजांची 5 वाक्य आहेत ती असं सूचित करतात की तुम्ही साधनेत राहिलात तर संचित त्रयी म्हणजे संचित, क्रियमाण, प्रारब्ध ही त्रयी बाजूला सारली जाईल। तुमच्या साधनेवर ते अवलंबून आहे हे सत्य समजा। दुसरी गोष्ट की माझ्या आज्ञेप्रमाणे जो वागेल त्याला हात लावायचा काळाचा सुद्धा अवाका नाही, काळाची प्राज्ञा नाही, मगदूर नाही, कुवत नाही। मग संचित, क्रियमाण वगैरे हे कसं काय तुमच्याकडे पाहिल, तर बिलकुल पाहणार नाही। पहिल्या याच्यात साधना सांगितली, दुसऱ्या याच्यात आज्ञापालन सांगितलंय, तिसऱ्या याच्यात सांगितलंय की साधनेत जे अडथळे येतात ते ध्यान आणि अनुसंधानाने दूर होतात। म्हणजे पहिल्यात साधना, दुसऱ्यात आज्ञापालन, तिसऱ्यात ध्यान आणि अनुसंधान, ह्या 3 गोष्टी साधकाला करायला सांगितल्यात। आणि चौथ्यात सांगितलंय की माझ्या माणसाला मी मार्गावर ठेवीन आणि त्याच्या जीवनात जे काही अडथळे येतात ते त्याची वृत्ती किती तयार झाली हे पाहायला मी आणतो। ही 5 वाक्य दिसायला वेगवेगळी दिसली तरी त्यांच्यामध्ये एक सूत्र आहे आणि त्यांचा विचार आपण थोडा केला पाहिजे। प्रथम आपल्याला असं वाटतं की आपली जी साधना आहे, आपण जे नामस्मरण करतो ते आत्मसाक्षात्कारासाठी आहे, केवळ सद्गुरूसाठी आहे, ते प्रपंचातल्या इतर भौतिक गोष्टींमध्ये वापरलं जाऊ नये। आणि महाराजांच्याही अनेक सांगण्यामध्ये हे आलेलं आहे की तुमचं नाम असं प्रापंचिक गोष्टीत वाया जात असतं। इथे मात्र महाराज सांगतायत की संचित त्रयी बाजूला सारणे साधकाच्या साधनेवर अवलंबून आहे हे सत्य समजा। आता ही संचित त्रयी काय आहे, तर क्रियामाण कर्म, प्रारब्ध आणि संचित। क्रियमाण म्हणजे जे आपल्याला दररोज आपण करत असतो, अगदी आवश्यक ते अनावश्यक असा त्याचा आवाका आहे। म्हणजे भूक लागली आपण अन्न खातो, तहान लागली पाणी पितो, ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत इथपासून ते मोठ्या मोठ्या क्रियांपर्यंत, म्हणजे उद्योगधंदा करणं, व्यवसाय करणं, भौतिक जीवन सुधारण्यासाठी धडपड करणं, हे सगळं ह्यातच येतं। आता त्या प्रत्येक कर्माचं एक फळ असतं, फळ भोगल्याशिवाय सुटका नसते। आणि मग ती सगळी फळं आत्ताच्या आत्ता ह्याच जन्मामध्ये भोगता येतात असं नाही। काही फळं तात्काळ भोगता येतात, उदाहरणार्थ तहान लागली, पाणी पिण्याचं कर्म केलं, तहान शमली, म्हणजे ते कर्म फळ देऊन शांत झालं। काही कर्म कालांतराने होतात, म्हणजे आज मी झाड लावलं ते वाढायला काही वर्ष जातात आणि त्याची फळं यायला काही वर्ष जातात। समजा मी आज परीक्षा दिली तर तिचा निकाल लागायला एक 5-6 महिने जातात। म्हणजे कर्म आज केलं पण त्याचं फळ एका मर्यादेनंतर मिळालं, कालावधीनंतर मिळालं, पण ते याच जन्मी मिळालं।
पण काही कर्मांची फळं ही अशी असतात की जी ह्याच जन्मी मिळत नाहीत आणि मग ती संचितात जमा होतात. संचितात असा असंख्य कर्मांच्या फळांचा साठा आहे. अनेक जन्मांचे कर्मफळ तिथे पडून आहेत. पुढचा जन्म मी घेताना त्यातली काही कर्मफळं माझ्याबरोबर मी प्रारब्ध म्हणून सोबत घेऊन येतो. म्हणजे त्या जन्मी मला जे भोगता येईल तेवढे भोग माझ्या वाट्याला येतात. मग ते सुखाचे असतात आणि दुःखाचेही असतात. तर असे संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध हे माणसाच्या बरोबर असतं. पण जेव्हा तो साधना करतो तेव्हा त्यांना बाजूला सारलं जाऊ शकतं असं महाराज इथे सांगतायत. ह्याचा अर्थ काय थोडा सूक्ष्मपणे जाणून घेतलं पाहिजे की माणूस जन्माला येतो, तो जन्मापासून मरेपर्यंत एका विशिष्ट परिस्थितीच्या अधीन तो असतो. जसं मागे मी म्हटलं होतं की उत्तम वैभव असलेल्या सुसंपन्न अशा देशात असलेला जन्म आणि ज्या देशात खूप यादवी सुरू आहे, जगण्याची अनिश्चितता आहे, अशा ठिकाणी झालेला जन्म, या दोन्हीमध्ये परिस्थितीगत फरक असतो. तेव्हा प्रत्येक माणूस परिस्थितीच्या अधीन असतो. त्याच्या जन्माच्या वेळेला त्याची जी घरातली माणसं, त्याचे नातेसंबंध, त्याची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी जी काही पातळी असते ती, ह्या सगळ्याचे परिणाम त्याच्या जन्मापासून त्याच्यावर होत असतात. आणि मग त्या परिणामांमध्येच तो गुरफटलेला असतो. भौतिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न माणसाला शिकवावा लागत नाही, तो जन्मापासून ते करत असतो. लहान मुलाला सुद्धा अमुक एक गोष्ट हवी असली तर तो रडतो, धिंगाणा घालतो किंवा प्रेमाने सुद्धा वागायचा प्रयत्न करतो, पण त्याला जे हवं ते मिळवायचा तो प्रयत्न करतो. आणि हीच त्याची सवय मरेपर्यंत कायम असते. म्हणजे मरेपर्यंत भौतिक मिळवण्यासाठी माणूस यानं त्या प्रकारे धडपडतच असतो. अशा वेळेला त्याला साधनेकडे वळवणं ही मोठी कठीण गोष्ट असते. साधनेचं महत्त्व त्याला पटणं कठीण असतं. जेव्हा जीवनात दुःख येतं तेव्हा माणूस अंतर्मुख होतो की हे दुःख माझ्याच वाट्याला का आलं. तो निराशी होतो, त्याचं मन खचतं आणि मग जे खरे प्रयत्न त्यांनी केले पाहिजेत त्यासाठी आवश्यक जी उभारी आहे ती सुद्धा तो गमावून बसतो. आणि अशा माणसाला मग महाराज सांगतात की तुझं जे काही प्रारब्ध आहे, तुझं जे काही संचित, क्रियमाण वगैरे आहे, हे सगळं तुझी साधना किती आहे यावर तुझ्या वाट्याला येईल. तर तू साधनेत राहा, हळूहळू या गोष्टी कमी होतील. आता ह्याला दुसरा पण अर्थ आहे की एखादा मुलगा अभ्यासाला बसतच नसेल, पण तो जर बसला तर आई सुद्धा त्याला अभ्यासाला अनुकूल असं वातावरण निर्माण करायला मदत करते. म्हणजे काय की घरात कोणाला गडबड करू देत नाही, कुठला टीव्ही वगैरे मोठ्या आवाजात लावू देत नाही, त्याला शांतपणे अभ्यास करता यावा याची काळजी घेते, त्याला थोड्या थोड्या वेळाने काय हवं नको याच्याकडे लक्ष ठेवते. तसं जेव्हा साधक साधनेला बसतो, साधनेला लागतो, तेव्हा महाराज सुद्धा त्याच्या आयुष्यातले इतर जे गडबड गोंधळ असतात ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्याला साधनेला अनुकूलता लाभावी यासाठी प्रयत्न करतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे. कारण माणसाला प्रत्यक्ष संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेची भीती जास्त पोखरत असते. आणि मग साधनेला बसला जरी तो, तरी पण उगाचच त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊन तो भीती निर्माण करतो आणि ती भीती त्याची वाढवत जातो आणि मग साधनेकडे लक्ष लागत नाही. म्हणून दुसरं वाक्य येतं की माझ्या आज्ञेप्रमाणे वागला असता प्रत्यक्ष काळाची सुद्धा मगदूर नाही की तो तुमच्याकडे पाहिल. मग संचित क्रियमाणाची कथा ती काय, म्हणजे तुम्ही आज्ञेत आहात ना, माझ्या आज्ञेप्रमाणे साधना करता आहात ना, मग आता मृत्यूच सुद्धा नको, संचित क्रियमाण प्रारब्ध सुद्धा काही करणार नाही. जरी तुमच्या प्रारब्धात मृत्यू असला तरी तो सुद्धा तुम्हाला काही हात लावणार नाही जोवर तुम्ही माझ्या आज्ञेत आहात. तेव्हा इथे सुद्धा साधकाला साधनेमध्ये आणि आज्ञापालनामध्ये दृढ करण्याचा महाराजांचा हेतू आहे. तिसरं वचन आहे साधनेमध्ये जे अडथळे येतात ते ध्यानधारणा अनुसंधान ठेवले म्हणजे आपोआप दूर होतात. म्हणजे जसं मी म्हटलं की साधना सुरू असताना चिंता लागते, काळजी लागते आणि मग त्याचंच ध्यान, त्याचंच अनुसंधान सुरू होतं. चिंतेचं अनुसंधान, चिंतेचं ध्यान सुरू होतं. आणि म्हणून महाराज हे सुचवतात की ध्यान आणि अनुसंधान जर ठेवायचं तर माझं ठेवा, भगवंताचं ठेवा, सद्गुरूंचं ठेवा. मग म्हणतात की माझा माणूस कसाही असला तरी त्याला मी मार्गावर आणीनच आणीन. म्हणजे अशी आपल्याला भीती वाटते की आपण नाम घेतो आणि हे विचार मनात आले, आपण नामाच्या विरुद्ध वागलो, तर महाराज म्हणतात त्याची काळजी करू नका, तुम्ही किती दूर भरकटलात तरी मी पुन्हा पुन्हा तुम्हाला या मार्गावर आणीन. आणि पाचवं सांगतात की साधकाची वृत्ती किती वाढली हे पाहण्याकरता अडथळे मी आणतो. तेव्हा असा विचार आपण हळूहळू करायला पाहिजे
की मी साधना करत आहे, उपासना करत आहे, महाराजांना आवडेल असं वागायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, आज्ञापालनात आहे, तरी सुद्धा जर माझ्या जीवनात काही संकट आली, अडथळे आले, अडचणी आल्या, तर ती महाराजांची इच्छा आहे. महाराज त्या प्रत्येक संकटातून मला काहीतरी शिकवू पाहत आहेत. मी त्या शिकवण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. की काय बरं महाराजांना अपेक्षित आहे असा प्रसंग माझ्या जीवनात येऊन. माझ्या जीवनातले बरे वाईट प्रसंग माझ्या प्रारब्धानुसार आलेत, यात काही शंका नाही. पण त्या प्रसंगात सुद्धा महाराज मला हात देतात, आधार देतात, आवश्यक ती मदत करत असतात, आवश्यक ती माणसं उभी करत असतात, माझ्या मनाची स्थिती शांत राखत असतात. हे सगळं पाहिलं तर त्या अडथळ्यातनं, त्या संकटातून मी काहीतरी शिकलं पाहिजे आणि अधिक साधक म्हणून परिपक्व व्हायला पाहिजे, अशीच महाराजांची इच्छा असेल, या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. जरी संकट सहन करणं हे आपल्या आवाक्यातलं नाही, आपण शेवटी प्रार्थना महाराजांचीच करू शकतो आणि करायला हवी, तर त्या प्रार्थनेत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि साधनेवर मात्र दृढ राहायला पाहिजे. ह्या 5 वचनांचा हाच अर्थ जाणवतो की साधनेमध्ये दृढता हवी. आणि मग संचित क्रियमाण प्रारब्ध, मृत्यू ह्या कशाची चिंता न करता महाराजांची आज्ञा जी प्रमुख आहे, मानसिक जप, तिच्याकडे लक्ष हवं. येता जाता मन असो नसो, मनातल्या मनात मानसिक जप करायला पाहिजे आणि ते श्रेष्ठ साधन आहे. तेवढं जरी झालं तरी खूप साधेल. महाराज म्हणतात ना, रिकाम्या वेळेत जरी नाम घेतलं तरी नामाच्या राशी पडतील. तर ती स्थिती आहे. ही 5 वाक्य महाराजांची हे चिंतन मनामध्ये आणतात. साधक बोध भाग 1, प्रारब्ध आणि साधना. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या वचनांचा आधार घेऊन हे चिंतन साधण्यात आलं. जय सियाराम.